नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती पवित्र पोर्टल याची निवड यादी या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे आणि याचा कट ऑफ पण या ठिकाणी आता जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण कट ऑफ तुम्हाला आता हा वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे। तर हा कट ऑफ तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता, या तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता, याबाबतची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे जे निवड यादी लावलेले आहे ते जिल्हा परिषदचे वेगळ्या, नगरपालिका वेगळ्या, आदिवासी डिपार्टमेंट वेगळ्या, मॅनेजमेंटचे वेगळ्या, अशा प्रकारे संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्याचा कट ऑफ पण वेगवेगळ्या जाहीर करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला कोणती शाळा मिळाली कोणती नाही मिळाली, तुमचं निवड झाली की नाही झाले हे तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही सहजरित्या चेक करू शकता। बाकीची यादी तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे। तुमच्या लॉग इन मध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला माहिती पडून जाईल की तुमची निवड या ठिकाणी झाली की नाही झाली। तर जरी तुम्हाला यादी पाहायची असेल, कट ऑफ पाहायचा असेल, तुम्ही यादी या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे, म्हणजे तुमचा अंदाज पडेल की किती कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे आणि किती मार्क्सवर या ठिकाणी विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे। तर बघा संपूर्ण कट ऑफ तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता, यादी या ठिकाणी कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, टेट 2025 महारिक्रुटमेंट.org.in ही जी साईट आहे, या साईटवर यायचं। ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे 3 आडव्या रेषा दिसत आहे, यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला जे डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मेरिट लिस्ट फेस विदाउट इंटरव्ह्यू रेग्युलर राऊंड म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, नंतर नगर परिषद, नंतर राऊंड प्रायव्हेट मॅनेजमेंट। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, प्रायव्हेट मॅनेजमेंट, शासकीय विद्यानिकेतन, नंतर जिल्हा परिषद, नंतर आदिवासी विभाग। ठीक आहे, ठीक आहे। तर ह्या ज्या लिस्ट मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या आहे, ह्यात तुम्हाला सर्व लिस्ट चेक करावी लागणार आहे। ठीक आहे, इथपर्यंत जे मी बॉक्स केलेला या ठिकाणपर्यंत तुम्हाला लिस्ट चेक करावी लागणार आहे। तुम्ही संपूर्ण ह्या ज्या लिस्टचा कट ऑफ हा वेगवेगळा लागलेला, प्रत्येकाचा कट ऑफ वेगवेगळा आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जर तुम्हाला तुमचं नाव सापडत नसेल तर आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की तुमचं निवड झाली की नाही झाली। तर तुम्हाला जे लिस्ट पाहायची असेल ते तुम्ही लिस्ट या ठिकाणी चेक करू शकता। तर आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेची लिस्ट चेक करू, झेडपीची लिस्ट चेक करू। चेक करायचं असेल त्यावर क्लिक करायचं, जे PDF आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। विदाउट इंटरव्ह्यू रेग्युलर राऊंड जिल्हा परिषद यावर क्लिक करायचं। हे डाउनलोड झालेली आहे PDF, मोबाईलमध्ये डाउनलोड होत आहे, व्यवस्थित वाचून घ्यायची, चेक करून घ्यायची। परिषदची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी ओपन झालेली आहे। जनरल ओपन महिला कॅटेगरी 153 या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे। माजी सैनिक 113, अंशकालीन 88 लागला या ठिकाणी, लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीचा। नंतर आपली SC कॅटेगरी महिला 135। ठीक आहे, माजी सैनिकाची विद्यार्थी सापडले नाही, अंशकालीन SC सापडली नाही, अंशकालीन SC महिला असती हे या ठिकाणी 100% लागली असती। ठीक, कमी मार्क्स असते तरी चालले असते। नंतर ST वुमेन लक्षात ठेवायचं 99 कट ऑफ लागलेला आहे। ST वुमेन कॅटेगरी 99 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। BC वुमेन 137, स्पोर्ट्समन 94। ठीक आहे, या ठिकाणी कट ऑफ व्यवस्थित चेक करून घ्यायचं, कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर प्रायमरी ऑल फर्स्ट लक्षात ठेवायचं, प्रायमरी ऑल फर्स्ट या ठिकाणी ज्या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे ते या ठिकाणी नावं आलेली आहे। 178 मार्क नंबर 1वर आहे प्रायमरीवाला। ते संपूर्ण मित्रांनो अशा प्रकारचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तुम्हाला प्रत्येकाचा कट ऑफ हा वेगवेगळा लागलेला आहे, तुम्ही प्रत्येक कट ऑफ या ठिकाणी चेक करू शकता आणि यादी चेक करू शकता। मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ही आदिवासी डिपार्टमेंटची आहे, आदिवासी विभाग या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचा। ST पेसा 111, ST पेसा वुमेन 105, कारण बऱ्याचशा जागा ज्या पेसा अंतर्गत रिक्त होते त्यामुळे त्याचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर ST पेसा वुमेन 76, फक्त 76 लागलेला ST पेसा वुमेन सेकंडरीमध्ये, एज्युकेशन लेवल सेकंडरीमध्ये। 113, 102, 98, 94, 85, 80, 79, म्हणजे किती कमी मार्क्स 74। तर पेसा अंतर्गत जे विद्यार्थी होते त्यांची नियुक्ती फक्त 72 मार्क्स या ठिकाणी झालेली आहे। आदिवासी विभाग जनरल ट्रिबल डिपार्टमेंट अमरावती या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मॅनेजमेंटचं नाव वगैरे। या ठिकाणी बघा अंशकालीन 45 मार्क्सवर नियुक्ती झालेली आहे। अंशकालीनची जनरलमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये 3 विद्यार्थी या ठिकाणी 45 मार्क्सवर नियुक्ती केलेली आहे। तर हा जो फायदा झालेला त्यांना सर्टिफिकेटचा, अंशकालीन असो, प्रकल्पग्रस्त असो, स्पोर्ट्स पर्सन असो, हे जे विद्यार्थी आहे यांची कमी मार्क्स नियुक्ती झालेली आहे। 70, 75, 80, 85 मार्क्स याची नियुक्ती झालेली आहे। ठीक आहे, आपण जिल्हा परिषद पाहिला, आदिवासी विभाग, नंतर महानगरपालिका आहे आणि नंतर मॅनेजमेंट आहे। याचे कट ऑफ तुम्ही स्वतः साईडवरून तो डाउनलोड करून घ्यायचे। ठीक आहे,
जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला PDF मिळून देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि याद्या कशा प्रकारे डाउनलोड करायच्या ह्या पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर संबंधित वेबसाईटवर जाऊन संपूर्ण याद्या तुम्ही डाउनलोड करू शकता की आपल्या लॉगिनमध्ये जाऊनच तुम्ही चेक करू शकता की तुमची निवड या ठिकाणी झाली की नाही झाली. तर ठीक आहे, संपूर्ण याद्या तुम्हाला साईडवरून डाउनलोड कराव्या लागणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.